हॅलो एव्हरीवन, हाऊ आर यू? चला आपण आज ट्रान्झिशन एलिमेंटच्या सेकंड लेक्चरला स्टार्ट करतो. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे काय, डी ब्लॉक एलिमेंट्स कुणाला म्हणायचं, त्याचबरोबर ती त्यांची पोझिशन पिरियडिक टेबलमध्ये कुठे आहे ते आपण बघितली. जस्ट मी रिमेंबर करतो आहे की आपण डी ब्लॉक एलिमेंट्स कुणाला म्हणलं होतं की लास्ट इलेक्ट्रॉन हा डी सबशेलमध्ये ॲड होतो आहे, पण पेनाल्टिमेट शेलमध्ये. कुठल्या? पेनाल्टिमेट शेलमध्ये, सेकंड बट लास्ट. ओके, सो ती डी सबशेल ही N-1 डी असते, त्याला आपण पेनाल्टिमेट शेल म्हणलं होतं. त्यांना आपण डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणलं. सगळे टोटल 40 डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत, पण ह्या पिरियडिक टेबलमध्ये जे आउट ऑफ 40च्या 40 एलिमेंट जे डी ब्लॉक आहेत ते ट्रान्झिशन नाही आहेत. का नाही आहेत? का तर आपण 2 रिझन सांगितले होते ट्रान्झिशन होण्यासाठीचे. पहिलं रिझन कुठलं सांगितलं होतं? फर्स्ट रिझन रिमेंबर करा जरा. दे हॅविंग इनकम्प्लिटली फील्ड N-1 डी सबशेल. ओके, फर्स्ट रिझन. इन देअर एलिमेंटरी स्टेट ऑर कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, त्यांच्या मूळच्या अवस्थेमध्ये एलिमेंटरी स्टेटमध्ये किंवा त्यांच्या कॉमन ऑक्सिडेशन स्टेटमध्ये त्यांचं कॉन्फिगरेशन जे N-1 डी येतं ते इनकम्प्लीट असायला हवं. म्हणजे डीमध्ये 1 ते 9 इलेक्ट्रॉन असायला हवे, त्यात ते ट्रान्झिशन होतात. दुसरं रिझन आपण असं सांगितलं होतं, दे रिप्रेझेंट टू चेंज इन प्रॉपर्टीज फ्रॉम एस ब्लॉक एलिमेंट टू पी ब्लॉक एलिमेंट. ते प्रॉपर्टी ट्रान्झिशन करतात, ट्रान्समिट करतात. कुठून? फ्रॉम एस ब्लॉक टू पी ब्लॉक. दॅट्स क्लिअर. एस ब्लॉक इज मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, सो पी ब्लॉक इज मोस्ट इलेक्ट्रो निगेटिव्ह. आता या सेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की टोटल ह्या डी ब्लॉकच्या पोझिशनमध्ये आपण सांगितलं होतं की 4 सिरीज आहेत. कुठल्या कुठल्या 4 सिरीज आहेत इथं सांगितली ते बघा. ही फर्स्ट सिरीज आहे जी SC पासून स्टार्ट होते आणि ZNला एंड होते. ओके, त्याला आपण 3D सिरीज किंवा फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज बोलूयात. ठीक आहे. सेकंड सिरीज बघा, इथं Y पासून स्टार्ट होते आणि CDला एंड होते, कॅडमियमला एंड होते. ही जी सिरीज आहे ती 4D सिरीज आहे, किंवा आपण त्याला सिम्पली म्हणू शकतो सेकंड ट्रान्झिशन सिरीज. दॅट्स क्लिअर. सो थर्ड जी सिरीज आहे, इथं एलिमेंट दिलेला नाही आहे, तो एलिमेंट इथं खाली प्लेस केला आहे. हा ॲक्च्युली इथं लॅन्थॅनम आहे. कोण आहे हा? लॅन्थॅनम आहे. लॅन्थॅनमपासून HG पर्यंत ही सिरीज आहे 5D सिरीज. आपण त्याला थर्ड ट्रान्झिशन सिरीज बोलतो. सिमिलर वे लास्ट आहे तिथला ॲक्टिनम आहे, जो इथं घेतलेला आहे बॉटमला. तो ॲक्टिनमपासून CN पर्यंतचे जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण बोलतो 6D एलिमेंट्स ऑर फोर्थ ट्रान्झिशन सिरीज. आता याच्यामध्ये आपणाला हे जो फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे, ज्याला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज किंवा आपण 3D सिरीज म्हणतो. कुठली म्हणतो? फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज ऑर 3D ट्रान्झिशन सिरीज. आता तुम्हाला अकॉर्डिंग टू बोर्ड सिलेबस जर का म्हणलं किंवा CET म्हणलं तर आपल्याला 3D ट्रान्झिशन सिरीजचा स्टडी हा क्लिअर करावा लागतो. आणि तोच महत्त्वाचा आहे. ओके, सायमल्टेनियसली मी तुम्हाला तेही क्लिअर करतो आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करत असताना काय करावं लागतं, कशा पद्धतीने कॉन्फिगरेशन्स लिहावे लागतात, त्यावरती एक मी हायलाईट करतो आहे. तर फर्स्ट बघा, ह्या सिरीजमध्ये 10 एलिमेंट्स आहेत. फर्स्ट वन विल बी SC स्कॅन्डियम, सेकंड TI टिटॅनियम, थर्ड F फॉर पॅनॅडियम, CR फॉर क्रोमियम, MN फॉर मँगेनीज, Fe फॉर आयर्न, CO फॉर कोबाल्ट, Ni फॉर निकेल, Cu फॉर कॉपर, अँड दॅट्स एंड विल बी झिंक Zn. ठीक आहे. ओके, सो आता आपण बघूया की याच्यामध्ये फर्स्ट मला कॉन्फिगरेशन स्टडी करायचं आहे कुणाचं. तर आपण फर्स्ट कॉन्फिगरेशन बघूया स्कॅन्डियमचं. ओके, आता स्कॅन्डियम ऑल ऑफ यू नो याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 21 आहे. आपण कॉन्फिगरेशन बाळांनो कधीही सुरुवात करत असताना सुरुवात करतो कशापासून? 1s2, देन 2s2, देन 2p6. ऑल ऑफ यू नोन दॅट. देन 10 झाले ना. 1s2, 2s2, 2p6, 3s2, देन 3p6. बरोबर आहे. आता 3p6 नंतर जो इलेक्ट्रॉन आहे तो 3Dमध्ये न जाता जातो कशामध्ये? इथं मी हायलाईट करतो बघा, 4s2मध्ये. आता टोटल इलेक्ट्रॉन्स काउंट करा किती झाले.
1s2 2s2 3p6 इथले इलेक्ट्रॉन झाले 10. देन दीज 18 किती झाले 18 इलेक्ट्रॉन झाले आणि हे 4s किती आहेत 2 आहेत. हे 4s किती आहेत 2 आहेत. ओके. सो लास्ट वन इलेक्ट्रॉन जातो तो म्हणजे कशामध्ये 3d1मध्ये. कशामध्ये 3d1मध्ये. ओके. लक्षामध्ये 3d1मध्ये. आता इलेक्ट्रॉन जो लास्ट इलेक्ट्रॉन एंटर झाले तो कशामध्ये झालेले 3Dमध्ये. पण आपण अकॉर्डिंग टू इन सिक्वेन्स बघितलं तर 1s2 2s2 2p6 देन 3s2 3p6 आणि मी याच्याऐवजी फक्त जस्ट रिप्रेझेंट केलं 3d1 अँड देन 4s2. मीन्स लास्ट इलेक्ट्रॉन इथे एंटर झाले कशामध्ये डीमध्ये. कशामध्ये डीमध्ये. म्हणून आपण सांगितलं होतं लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन डी सबशेल दॅट इज पेनाल्टिमेट शेल. दॅट इज पेनाल्टिमेट शेल. ओके. सो या कॉन्फिगरेशनमध्ये हे जे कॉन्फिगरेशन मी इथे रिप्रेझेंट करतो आहे कोणतं 1s2 पासून ते 3p6पर्यंत. काउंट दी टोटल इलेक्ट्रॉन्स 18 इलेक्ट्रॉन्स. मग 18 ॲटॉमिक नंबर असणारा नोबेल एलिमेंट कोणता. कारण आपण सगळ्या प्रत्येक वेळेस हे सगळं कॉन्फिगरेशन नाही लिहू शकत कारण आपला टाईम जाणार आहे आपल्याला माहिती. सो आपण इथं घेऊया ह्या टोटल ह्यासाठी घेऊया आपण कुठला आर्गॉन घेऊया. कुठला घेऊया आर्गॉन. कोणता घेऊया आपण आर्गॉन. आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर किती असतो 18. ओके. बघा आता मग मी ते स्कॅन्डियमचं कॉन्फिगरेशन अगदी शॉर्टमध्ये लिहिलं स्कॅन्डियम 21. सो इथं रिप्रेझेंट केला मी नोबेल एलिमेंट आर्गॉन. याचा ॲटॉमिक नंबर 18 आहे. तो काही रिप्रेझेंट करायची गरज नाही आहे. इथं रिप्रेझेंट केलं मी 3d आणि इथं रिप्रेझेंट केलं मी 4s. आता 4s ही आउटर मोस्ट आहे. 3d ही नेक्स्ट टू दी आउटर मोस्ट आहे. 4s ही पेनाल्टिमेट आहे. 4s ही अल्टिमेट आहे. 3d ही पेनाल्टिमेट आहे. आता बघा या ठिकाणी ॲटॉमिक नंबर 21 आहे. मला सिम्पल कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करायचं आहे. सिम्पल म्हणजे मला ॲटॉमिक नंबर जरी माहिती झाला तर मला कॉन्फिगरेशन लिहिता यायला हवं. आता ॲटॉमिक नंबर स्कॅन्डियमचा 21. आर्गॉनमध्ये किती इलेक्ट्रॉन आले 18 आले. दॅट्स क्लिअर. सो 2 इलेक्ट्रॉन मी यसमध्ये घेतले. 18 + 2 20 झाले. 1 इलेक्ट्रॉन घेतला मी 3Dमध्ये. काउंट टोटल नंबर 21. आता रिप्रेझेंट कसं करायचं बाळांनो. ह्या स्कॅन्डियममधले 21चा 2 हा यसमध्ये येतो. आता ही सिरीज 21 पासून स्टार्ट आहे. 21 22 23 24 ॲज इट इज मीन्स फर्स्ट नंबर 2 विल बी रिप्रेझेंट इन 4s2 अँड सेकंड नंबर किती आहे 1 आहे. तो कुठं घेतला मी 3Dमध्ये. कशामध्ये घेतला 3Dमध्ये. हे झालं स्कॅन्डियमचं एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन. सेकंड बघू आपण आणखीन. आता बघा आता मी इथं रिप्रेझेंट करतो आहे टिटॅनियम. ॲटॉमिक नंबर आहे 22. सो रिप्रेझेंट कसं करणार आहेत बाळांनो आर्गॉन. देन 3d अँड बिकम्स 4s. 4sमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आले 2 आले. हे फर्स्ट 2 विल बी इन 4s. सेकंड विल बी इन 3d. याचं कॉन्फिगरेशन आलं आर्गॉन 3d to 4s2. आर्गॉन 3d to 4s2. दॅट्स क्लिअर. आता थोडंसं डिटेल्समध्ये जाऊया आपण कॉन्फिगरेशनच्या बाबतीत. मी रिप्रेझेंट केलेलं दाखवतो इथं. आता ही सिरीज आहे बघा. आता या सिरीजकडे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. या सिरीजमध्ये फर्स्ट एलिमेंट विल बी SC फॉर स्कॅन्डियम. त्याचं मी स्लोगन पण सांगणार आहे तुम्हाला. सेकंड एलिमेंट विल बी TI फॉर टिटॅनियम. थर्ड विल बी Fe फॉर फॅनॅडियम. CR फॉर क्रोमियम. हा ब्ल्यूमध्ये दाखवलं आहे का तर हा ॲबनॉर्मल आहे एक्सेप्शनल आहे का तो आपण बघूया. हा आहे Mn फॉर मँगेनीज. Fe फॉर आयर्न. CO फॉर कोबाल्ट. Ni फॉर निकेल. Cu फॉर कॉपर आणि इथं AN झालं आहे करेक्शन करून घ्या Zn फॉर झिंक. आता टोटल 10 एलिमेंट्स आहेत. याच्यामध्ये आपण एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन अँड सेकंड कॉलममध्ये लिहिले ऑब्झर्वड कॉन्फिगरेशन. त्याला आपण ॲक्च्युअल कॉन्फिगरेशन असंही म्हणतो.
आता याच्यामध्ये बघा एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशनमध्ये तुम्ही ओव्हरलुक केलं तर इथं आपण बघतो की आर्गॉन 3D14S2 आहे. ॲटॉमिक नंबर 21 आहे. त्यातला 2 हा एसमध्ये गेला आहे 121मधला इथला 1 हा कुठे आहे 3Dमध्ये आहे. टिटॅनियममध्ये पण बघा 22 आहे. सेम वे कॉन्फिगरेशन आहे 3D2 4S2. फॅनॅडियम पण मध्ये हायलाईट करा 23 आहे 3D3 4S2. 2 फ्रॉम फर्स्ट जे 2 आहे ते सगळे एसमध्ये आहेत. आता हा क्रोमियमला थोडंसं बाजूला राहू देत. इथं आपण एक्सपेक्टेडमध्ये 3D4 4S2 घेतलं आहे. ॲज इट इज 3D5 3D6 3D7 3D8 3D9. याचा अर्थ इथपासून खालीपर्यंत जर आपण बघितलं तर 3D1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू 10 इन झिंक ओनली. Zinc having completely filled their D subshell. That's why zinc becomes non-transition element. कोण आहे तो नॉन ट्रान्झिशन एलिमेंट. ह्याच्यामधले 9 ट्रान्झिशन आहेत बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये डी सबशेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत गेला 21 पासून 22 23 मीन्स डी सबशेल बिकम्स सक्सेसिव्हली फील. डी सबशेल बिकम्स सक्सेसिव्हली फील. तुम्हाला विचारलं जातं की डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये किंवा 3D ट्रान्झिशन सिरीजमध्ये कोणती सबशेल सक्सेसिव्हली भरली जाते. तुम्ही सांगायचं डी सबशेल दॅट इज 3D सबशेल बिकम्स सक्सेसिव्हली फिल. ओके. सो आता ऑब्झर्व्ड कॉन्फिगरेशन बघा. जे एक्सपेक्टेड आहे तेच ऑब्झर्व्ड आहे फक्त क्रोमियम आणि कॉपर सोडून. काय केलं बघा तिथं क्रोमियम कॉपरमध्ये तर आपण बघतो की कुठं फरक आहे 3D आणि 4Sमध्ये. 3D आणि 4Sमध्ये क्रोमियम आणि कॉपरमध्ये 4Sमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि तो 4Sमधला एक इलेक्ट्रॉन हा 3Dमध्ये शिफ्ट झाला आहे. का शिफ्ट झाला त्याला कर्मेनं गेलं होतं का 3Dमध्ये 4Sमध्ये तो 4Sमधून 3Dमध्ये गेलं. का गेला असेल का तो प्रमोट झाला का त्यानं जंप केली तिकडं त्याला रिझन आहे. हे ह्यांचं ॲक्च्युअल कॉन्फिगरेशन आहे. आपल्याला एक्सपेक्टेड असं होतं की 4Sमध्ये 2 इलेक्ट्रॉन यावे आणि 3Dमध्ये 4 यावे क्रोमियममध्ये. तसं झालं का त्याच्या 4Sमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. त्याला आपण जसं ऑब्झर्व केलं तर असं लक्षामध्ये आलं की 4Sमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि 3Dमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे मग असं झालं का आपण नेऊन ठेवला का. मग त्याला काय रिझन जे आहेत ते रिझन आपण फर्स्ट स्टडी करूया. ओके. सो तुम्हाला ही सिरीज कंपल्सरी लक्षात ठेवायची आहे. दुसरं ह्या ॲटॉमिक नंबरवरून कसे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं तेही मी तुम्हाला सांगितलं आहे. आणखीनही पूर्ण हा चॅप्टर होईपर्यंत खूप वेळा सांगणार आहे तर तुम्ही याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. ओके. आता बघूया आपण की क्रोमियम आणि कॉपरचं कॉन्फिगरेशन का ॲबनॉर्मल आहे ते. लुक ॲट हिअर. आता क्रोमियम मी कॉन्फिगरेशन काय लिहिलं आहे सगळ्यांनी हायलाईट इथं करा फक्त या पार्टकडे. आर्गॉन 3D4 4S2 हे ह्याचं एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन आहे. कुठलं आर्गॉन 3D4 4S2 एक्सपेक्टेड. ऑब्झर्वड काय आहे दॅट इज ऑब्झर्वड 3D5 4S1 कॉन्फिगरेशन. मग असं झालं का त्यासाठी आपल्याला एक बेसिक रूल सांगितला जातो. त्या रूलचं नाव आहे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल किंवा ॲडिशनल स्टॅबिलिटी रूल. काय सांगितलं मी एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल ऑर ॲडिशनल स्टॅबिलिटी रूल. काय रूल आहे हा. कोणतीही सबशेल आता आपण इथं कुठली घेतलेली आहे डी सबशेल घेतली आहे. कोणतीही सबशेल जर ती हाफ फिल असेल अर्धी भरलेली असेल ओके हाफ आणि जर का ती पूर्ण भरलेली असेल तर असे कॉन्फिगरेशन्स अदर कॉन्फिगरेशन्सपेक्षा जास्त स्टेबल असतात बाळांनो. जास्त स्टेबल असतात. आता हे 3D5 आणि 3D10 इथे किती कॉन्फिगरेशन आहे 3D4 आहे. अर्थातच 3D4पेक्षा 3D5 ही स्टेबल आहे किंवा ती कशी आहे एक्स्ट्रा स्टेबल आहे. कशी आहे ती एक्स्ट्रा स्टेबल आहे. असं का होतं थोडक्यात सांगतो आणखीन याच्यामध्ये. इथं बघा हे डी ऑर्बिटल्स आहेत किती असतात 5 असतात 1 2 3 4 अँड 5. आता बघा मी इथे एकच इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट करतो आहे 1 2 3 अँड 4. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं चारी बॉक्समध्ये एक एक इलेक्ट्रॉन्स आहेत. 5व्यामध्ये काहीच नाही आहे तो अनस्टेबल आहे.
मग मी 5वा इलेक्ट्रॉन इथं रिप्रेझेंट म्हणजे 4 इलेक्ट्रॉन असताना ही सबशेल ही अर्धी भरलेली. 5वा इलेक्ट्रॉन दिल्याबरोबर ती 5 ठिकाणी पण बॅलन्सिंग झालं आणि दॅट्स वाय दे आर स्टेबल. दॅट्स वाय दे आर स्टेबल. आता 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. मी इथे एक 6 घेतला, 7 घेतला, 8 घेतला. आता बघा 3मध्ये 2-2 इलेक्ट्रॉन्स आहेत, रिमेनिंग 2मध्ये 1-1 इलेक्ट्रॉन आहे. याचा अर्थ हा पण इम्बॅलन्स आहे. मी काय केलं इथं 9 घेतला, इथं 10 घेतला. आता 10ला हा बॅलन्स झाला. याच्यामुळंच ज्या वेळेस डी सबशेल ही हाफ फिल असेल किंवा पूर्णपणे भरलेली असेल त्याच वेळेस ती काय असणार आहे, स्टेबल असणार आहे. काय असणार आहे त्यावेळेस ती स्टेबल असणार आहे. यालाच बोलायचं एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल ऑर बॅलन्स स्टॅबिलिटी रूल किंवा ॲडिशनल स्टॅबिलिटी रूल. मीन्स एनी सबशेल बिकम्स हाफ फिल ऑर कम्प्लिटली फिल दॅट्स कॉन्फिगरेशन्स आर मोर स्टेबल. आता तोच रूल इथं आहे बघा. इथं बघा आता दुसरी एक गोष्ट, हा 4s मधला एक इलेक्ट्रॉन 3Dमध्ये जातो आहे. तो जात असताना त्या दोघांमध्ये असणारा जो गॅप आहे एनर्जी गॅप तो पण निग्लिजिबल पाहिजे किंवा सफिशियंट पाहिजे. आता त्या 4sमधून 3Dमध्ये त्याला उडी मारायची, त्याला सहजासहजी उडी मारता यायला पाहिजे ना. आपण बघा जंप करत असताना मध्ये एक मोठा खड्डा आहे, आपण अंदाज घेतो आपली पलीकडे उडी जाणार आहे का नाही जाणार आहे. हां खूपच मोठा लांब असेल खड्डा तर जाणार आहे का, आपण खड्ड्यात पडूया ना. तसा हा 4s पण इलेक्ट्रॉन जंप करत असताना विचार करतो की तिथपर्यंत आपल्याला जंप घेता येते का. मग ह्या दोघांमध्ये असणारा जो एनर्जी गॅप आहे, महत्त्वाचं रिझन आहे कुठलं, एनर्जी गॅप. ह्या दोघांमधला एनर्जी गॅप एकदम कमी आहे. त्याच्यामुळे 4sमधला एक इलेक्ट्रॉन 3Dमध्ये सहजासहजी जाऊ शकतो. का जातो पण, का तर त्याला स्टेबल व्हायचं आहे. त्याला काय व्हायचं आहे, स्टेबल व्हायचं आहे. मग तुम्ही सिम्पल रिझन सांगू शकता. तुम्हाला जर ह्याच्यावरती क्वेश्चन आला, एक्सप्लेन व्हाय कॉपर बिकम्स शोज एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पहिल्यांदा हे दोन्ही कॉन्फिगरेशन्स लिहायचे, एक्सपेक्टेड अँड ऑब्झर्वड. तुम्हाला मी नोट्समध्ये देईनच. फर्स्ट रिझन लिहायचं खाली. फर्स्ट रिझन कुठलं, दी एनर्जी गॅप इन बिटवीन 3D अँड 4s बिकम्स व्हेरी लो. दी एनर्जी गॅप इन बिटवीन 3D अँड 4s बिकम्स व्हेरी लो. According to extra stability rule, to achieve additional stability, one electron from 4s goes to promoted into 3D, and 3D subshell becomes half filled and 4s subshell becomes also half filled, and 3D 5 4s1 configuration more stable than 3D 4 4s2. 3D 4 4s2 अंडरस्टँड होतं आहे बघा. मी सिम्पल 2 रिझन सांगितले. पहिलं काय केलं, कॉन्फिगरेशन लिहिलं जे आपल्याला लिहिता येतं, एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्वड. मग खाली फक्त एक रिझन लिहिलं, एनर्जी गॅप बिटवीन 3D अँड 4s बिकम्स व्हेरी लो. या दोघांमधला एनर्जी गॅप कमी आहे. त्याच्यामुळे झालं काय, अकॉर्डिंग टू एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूलनुसार ॲडिशनल स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी, ॲडिशनल स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी वन इलेक्ट्रॉन फ्रॉम 4s गोज टू प्रमोटेड इन टू 3D. तो कुठे गेला, 4sमधून 3Dमध्ये गेला. काय झालं मग, 3D अँड 4s बिकम जस्ट हाफ फिल्ड अँड विच इज मोर स्टेबल दॅन 3D 4 अँड 4s2. कॉपरमध्ये बघा आता सेम कॉन्फिगरेशन तुम्हाला इथं रिप्रेझेंट करावं लागेल. परत सांगावं लागेल, एनर्जी गॅप इन बिटवीन 3D अँड 4s बिकम्स व्हेरी लो. देन अकॉर्डिंग टू एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल, टू अचीव ॲडिशनल स्टॅबिलिटी, one electron from 4s goes to promoted into 3D, and that's 3D becomes completely filled and 4s becomes half filled. This configuration is more stable than 3D 9 4s2. आलं लक्षामध्ये. हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत, त्याच्यावरती बरेच वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आणि तुम्हाला लक्षात राहायला हवे. कधी कधी विचारतात एक्स्ट्रा स्टेबल कॉन्फिगरेशन्स कोणते कोणते असतात. एक्स्ट्रा स्टेबल कॉन्फिगरेशन तुम्हाला कोणते कोणते असतात इन 3D सिरीजमध्ये, त्या तुमच्या पुढे डोळ्यासमोर पटकन यायला पाहिजे. क्रोमियम अँड कॉपर, ॲटॉमिक नंबर क्रोमियमचा 24 अँड कॉपरचा 29. इथे लक्षामध्ये परत बघा, हे सगळं व्यवस्थित लक्षामध्ये ठेवा. हे एक्सपेक्टेड आहे, ऑब्झर्वड आहे. तुम्हाला जर कधी क्रोमियमचं कॉन्फिगरेशन डायरेक्टली विचारलं तर तुम्हाला हे ऑब्झर्वड कॉन्फिगरेशनच लिहावं लागतं, तेच करेक्ट कन्सिडर केलं जातं. फक्त एवढं लिहिलं तर कन्सिडर केलं जात नाही आहे. फक्त कॉन्फिगरेशन तुम्हाला 1 मार्काला विचारेल, रिप्रेझेंट दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम किंवा कॉपर.
त्यास तुम्हाला कॉपरचं 3D10 4S1 लिहावं लागतं. आणि ज्यावेळेस तुम्हाला कॉन्फिगरेशन विचारले जातात, आर्गॉनचं कॉन्फिगरेशन हे पूर्णपणे खाली नोट म्हणून लिहिलं गेलं पाहिजे. इथे लक्षामध्ये. सो आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. स्टडी व्यवस्थित करा. मी याच्यावरचे काही MCQs पण मी तुम्हाला नोट्सच्या स्वरूपामध्ये देतो आहे. सो आपण इथंच थांबूया. ओके, बाय.